हॅलो, नमस्कार सर. हा बोला ना. सर, तुम्ही मागील मला ते कॉलच्या माध्यमातून तुम्ही एका हवामान अंदाज रिलेटेड माहिती सांगितली होती ना, हो हो. तर ते आपण YouTubeला अपलोड केली होती. तर त्याला म्हणजे जवळपास 50,000-55,000 व्ह्यूज क्रॉस झालेले सर आणि अजून पण भरपूर लोकांचा प्रतिसाद चांगला येऊ लागला त्याला. हा चालूच राहणार ना ते, कारण की हो ना, हो ना. परंतु काही लोकांच्या कमेंट मी वाचल्या तर त्यांचं म्हणणं असं आहे की समज मान्सून रिलेटेड जी माहिती सांगितली होती, बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे प्रश्न होते. मला म्हणलं डग साहेबांसोबत कन्फर्म करून विचारूनच घ्या म्हणलं. बर. तर काही जणांचे बऱ्याच शेतकरी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये असे प्रश्न विचारले की अजून समज मान्सून तर 10 ते 15 जूनच्या पुढे IMD विभाग तसेच विभागाचे अधिकारी सांगू लागले आणि डग साहेबांनी सांगितलं. काही म्हणले ते चुकीचे म्हणते. यांना काय सांगू शकता सर नेमकं तुमच्या भाषेमध्ये? तुम्हाला एक सांगतो. अं, बोला ना. तीच आपलं हे केरळमध्ये समजा ना 3 दिवस सारखा पाऊस पडला समजा जून महिन्यात. हो मेच्या अगोदर समजा हो ना, हो ना. किती दिवस? 3 दिवस असे तिथं 5-6 ठिकाण आहेत. हो ना, हो ना. तर मान्सून डिक्लेअर केलं जाते. हो, हो. मग तिथून ते पाऊस तुम्ही बघा, आज लगेच त्याने कर्नाटक देखील व्यापून टाकलाय. आणि आता उद्या जी सुरुवात होईल का लगेच उद्याच्या हेच हवामान विभागच काय म्हणणार की मान्सून अर्धा महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र कव्हर केला म्हणून असं होईल. हो, हो. नाही आता सध्या तरी खूप म्हणजे काल खूप ढगांचे जागा खूप व्यापली होती अवकाशामध्ये. परंतु आता सध्या हवा चालू आहे साहेब सध्या इकडे जालन्यात. नाही आता ते बंद होईल ना. तर उद्या बघा ना, उद्या आज मध्यरात्री उद्याच्यालाच बघा ना वातावरण लगेच चेंज होईल. आजूबाजूच्या परिसरात पाऊस दिसेल. हो, हो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे साहेब मागील काही काळामध्ये तिकडे नागपूर तसेच इकडे भंडारा गोंदियात चांगला पाऊस पडला साहेब. तुम्ही मागील 8 ते 10 दिवसापूर्वी सांगितलं होतं. हो ना, हो ना. नाही हे काही लोक म्हणे समज मी म्हणलं म्हणजे कसं आहे की विचारून जा. तुम्हाला एक सांगू का, 1 जून नंतर पाऊस कधी जरी पडला तर ते मान्सूनचा ग्रेड धरावा लागत असतं. त्याला अवकाळी म्हणता येत नाही. आणि उन्हाळ्यात पडलेला त्याला अवकाळी म्हणतात. हो, हो. आणि हे जे पाऊस आलेला असते ते मान्सूनच्या याच्यामधलंच असतं. ते म्हणजे तिकडलेच बाष्प असते ते. तिकडल्याच वाऱ्याचा पाऊस आहे. आणि ते उद्याच्यालाच बघा टच होईल. आजच सातारा सांगलीकडे टच होईल बघा मध्यरात्री. कधी? मध्यरात्री समज 12-1च्या दरम्यान. हो. नाही ते आहे म्हणा बरोबर आहे. परंतु काही लोकांचे प्रश्न होते ते म्हणलं काय कारण तुम्ही सांगाल अंदाज कधी खाली गेलाच नाही साहेब माझ्या हिशोबाने तरी कारण की मी जवळपास तुमच्या आणि 1 जून नंतर समजा केरळमध्ये कसं असतं जूनच्या महिन्यात समजा 20 मे नंतर समजा 20 मे 10 मेच आहे खरं तर 10 मे नंतर केरळला समजा 3 दिवस सारखा पाऊस आला की तिथं मान्सून डिक्लेअर करावं लागत आहे. हो, हो. किती? 3 दिवस सतत सारखा पाऊस पडला की तिथं मान्सून असे 10 ठिकाणं येतात तिथं पाऊस पडला. हो ना. की साहेब तुम्ही समज कालच्या व्हिडिओमध्ये तुमचा मी व्हिडिओ बघितला त्याच्यात तुम्ही सांगितलं समज की 3, 4 ते 9 तारखेपर्यंत चांगला पाऊस महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात होईल साहेब. कोणत्या हो चांगला भागात पडणार. कोणत्या भागात होऊ शकतो बरं का थोडक्यात? जिल्ह्यावाईज सांगायचं का? हो, हो. थोडक्यात. पश्चिम महाराष्ट्र एक सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हो. पुणे, नाशिक, नगर, संभाजीनगर, धुळे, जळगाव, बुलढाणा, त्याच्यानंतर जालना, संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, हो. नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ. हो, हो. ओके. एवढ्या जिल्ह्यात समज चांगल्या प्रकारे पडू शकतो ना साहेब? हां हां. ओके. धन्यवाद साहेब. खूप काही लोकांचे प्रश्न होते त्याकरता तुम्हाला कॉल केला साहेब. उद्याच्यालाच बघा ना, आपण काय आपण आज नुसतं वातावरण चेंज होईल म्हणलं होतं ना. हो, हो. आणि 3 पासून आपण हे दिलेली डेडलाईन. हां, उद्याच्यालाच बघा ना तुम्ही, पाऊस दिसेल समजा. आजच बऱ्याच ठिकाणी सुरुवात होईल. स्टेटसला बघा, मी आज समजा संध्याकाळी टाकेलच समजा. नाही आणि साहेब तुमचे स्टेटस पण बघितले आणि कालच झालं साहेब पावसाचं वातावरण हो बनलेलं कालच होतं. वाशिम. हो हो. इकडे पण मराठवाड्यात पण बऱ्याच भागात पावसाचे वातावरण सक्रिय झाल्यासारखे झाले. हम्म. ओके. धन्यवाद साहेब.